तुम्ही सायलेंटली कितीही गोष्ट केलं तरी जनता तुम्हाला या निवडणुकीत सायलेंट केल्याशिवाय राहणार नाही, कारण जनतेला तुमचं रडगाणं पटलेलं नाही। एका बाजूला देवेंद्रजी फडणवीस जनतेमध्ये जातात, जनतेमध्ये जाऊन रोज 5-5 सभा घेत आहेत, एकनाथजी शिंदे रोज 4-4, 5-5 सभा घेत आहेत, आणि तुम्ही घरामध्ये बसून कॉमेडी करण्याचा प्रयत्न करतायत, लोकांना एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करतायत। पेपर मुलाखत हे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांचं धोरण आहे। दुर्दैवानं राज ठाकरे सारखे नेते देखील त्या ट्रॅपमध्ये अडकले। माझं कुटुंब माझी जबाबदारी ही उद्धवजी ठाकरे यांची टॅगलाईन होती, आणि आता माझा पेपर माझी मुलाखत ही संजय राऊत उद्धवजी ठाकरे यांच्या मुलाखतीची टॅगलाईन आहे। त्यामुळे मुलाखत फक्त एंटरटेनमेंट म्हणून लोक बघतील। दुसऱ्या बाजूला देवेंद्रजी फडणवीस प्रत्येक महापालिकेमध्ये जात आहेत, प्रचार करतायत आणि लोकांशी संपर्क साधतायत। सातत्यानं जनतेमध्ये जाणारे नेते कोण असतील तर देवाभाऊ आहेत, आणि घरी बसून मुलाखत देणारे नेते कोण आहेत तर राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे आहेत। दुसऱ्या बाजूला अंबरनाथमध्ये जो प्रकार घडला तर भाजप आणि काँग्रेसची युती झाली, आणि त्यानंतर त्या युतीवरती फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई देखील करण्यात आली। त्याबद्दल ते असं म्हणतात भाजप ढोंगी हे पुन्हा एकदा प्रकरणातून समोर आलं, आणि त्याच नगरसेवकांना भाजपनं पुन्हा एकदा आपल्या पक्षात घेतलं। भारतीय जनता पार्टीला ढोंगी म्हणण्याची पात्रता संजय राऊत यांची नाही, ज्यांचा अख्खा अवलंबून आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती, तेव्हा ती वैचारिक तत्वावर आधारित, हिंदुत्वावर आधारित शिवसेना होती। परंतु उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिवसेना उभाटा गटाला ढोंगीपणाचा कळस चढवलेला आहे। अशा पद्धतीचा ढोंगीपणा महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी कोणी केला नाही। आता ढोंगीपणा काय तर तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला, तुम्ही MIMच्या मांडीला मांडी लावून बसला, तुम्ही हिरव्या मतांसाठी कशा पद्धतीने लांगुल चालन करताय हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। तुम्हाला मुस्लिम लीग बरोबर युती करावीशी वाटते, याच्यातच खरा ढोंगीपणा संजय राऊतांचा। त्यामुळे संजय राऊतांनी इतरांवर टीका करू नये। ठाण्यामध्ये ज्या पद्धतीनं सत्तेचं राजकारण होतंय त्यात त्यांनी असं म्हटलंय की रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घातली आणि वैचारिक विष पेरण्याचं काम भाजप महाराष्ट्रामध्ये करतोय। खरं तर वैचारिक विष कोण पेरतंय आणि वैचारिक अमृताची पेरणी कोण करतंय हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे। भारतीय जनता पार्टी विचारांचं अमृत पेरण्याचं काम करतंय, तर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत महाराष्ट्रामध्ये विखार पेरण्याचं काम करताय। हा विखार देखील बघितलेला आहे। अशा पद्धतीने विखार पसरून तुम्हाला निवडणूक जिंकता येणार नाही। निवडणुकीमध्ये विखार पसरून तुम्ही लोकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करता, परंतु देवेंद्रजी फडणवीस विकास रूपी अमृत लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि लोकांची साथ मिळवत आहेत, लोकांचे आशीर्वाद घेत आहेत, सातत्याने जनतेमध्ये जात आहेत। विष पसरवण्याचं काम संजय राऊतांच्या माध्यमातून सुरू आहे, आणि हे महाराष्ट्राला माहिती आहे। देवाभाऊ सातत्यानं जनतेची कामं करणं, विकास करणं, विकासाचं राजकारण करणं हेच धोरण घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातोय। पक्षफुटीचा विषय सातत्याने चर्चेला जातोय। काल राज ठाकरे पण म्हणाले की शिंदेचे जे आमदार फोडले गेले त्यासाठी 2000 कोटी कुठून भाजपने मोजले किंवा भाजपने हे सगळे जुळवाजुळव केली। आज राऊतांनी पण तेच म्हटलंय की भाजपला स्वतःचे कार्यकर्ते घडवताच येत नाही, त्यांची ती क्षमताच नाहीये, इतरांकडनं पुढापुढी करतात। त्यामुळे भाजपची स्थिती ही लोकसांगी ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी आहे। खरं तर राजजी ठाकरे यांनी जे सांगितलंय की 50 खोके आणि त्याचा हिशोब लावलाय, राजजी ठाकरे यांना माझा सवाल आहे, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना रोज 100 कोटी रुपये वसुली केली जात होती, रोज 100 खोके वसूल केले जात होते। त्याचा हिशोब लावला तर 9.5 लाख कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये जमा होतात, आणि मग ते 9.5 लाख कोटी रुपये उद्धवजी ठाकरे यांनी कुठे ठेवले? आता ते महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बाहेर काढतायत, आणि एका उमेदवाराला जवळपास 25 कोटी रुपये उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाच्या माध्यमातून दिले जाते। हे पैसे कुठून आले? हे 25 खोके तुम्ही एका उमेदवाराला कुठून देतायत याचा देखील हिशोब दिला पाहिजे। राजजी ठाकरे तुम्ही जो 50 खोकेचा हिशोब विचारताय त्याच्या आधी रोज 100 खोके वसुली केली जात होती, त्याचा हिशोब आपल्या भावाला विचारणार आहेत का? उद्धवजी ठाकरे यांना विचारणार आहेत का? त्यांना विचारलं पाहिजे की हे 100 खोके रुपयाची रोज वसुली होत होती, त्या वसुलीतून महाराष्ट्र लुटला, महाराष्ट्र लुटून तो पैसा आज तुम्ही मुंबई महापालिकेत पाहण्यासारखा वापरतायत, हे देखील महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी बघते। माझी सन्माननीय राज ठाकरे यांना विनंती आहे की आपण त्या 100 खोके रोज वसुली करणाऱ्याबद्दल उद्धवजी ठाकरे यांना जाब विचारला।
पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जाते. काल मुख्यमंत्री असं म्हणाले होते राज ठाकरेंच्या टीकेवर की ज्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला ते म्हातारे सुद्धा झाले तरी त्यांनी विकास केला नाही. आज राऊत असं म्हणतायत की आम्ही संघर्ष केला म्हणून तुम्ही आज मुंबईवर राज्य करता. भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते घडवत नाही असा एक आरोप संजय राऊतांनी केला होता. खरं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बूथ पासून पार्लमेंट पर्यंत कार्यकर्ता आहेत. संजय राऊत लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्य कार्यकर्ते होते, ते देशाचे पंतप्रधान झाले. देवाभाऊ साधे बूथ प्रमुख होते, त्यानंतर नगरसेवक, महापौर आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले. भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता घडवणारी पार्टी आहे. तुमच्यासारखं कुटुंब घडवणारी पार्टी भारतीय जनता पार्टी नाही आहे. एकाच कुटुंबात सत्ता, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, आदित्यजी ठाकरे कॅबिनेट मंत्री, संजय राऊत यांचा भाऊ आमदार, संजय राऊत यांचा दुसरा भाऊ नगरसेवक, संजय राऊत स्वतः खासदार, याला कुटुंबाची पार्टी म्हणतात. भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांना घडवणारी पार्टी आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच मानखुर्द सारख्या भागातून उमेदवारी देऊ शकते. उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, तुमच्याकडे कशा पद्धतीनं उमेदवाऱ्या दिल्या जातात हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. माझा संजय राऊतांना सवाल आहे की तुम्ही कार्यकर्ते घडवत नाही असं म्हणतात. संजय राऊतांनी घडवलेल्या एका कार्यकर्त्यांचं नाव सांगावं. संजय राऊतांनी स्वतःच्या भावाला आमदार केलं, आता दुसऱ्या भावाला नगरसेवक करतायत. मग तुम्ही कुठले कार्यकर्ते घडवले? उलट तुम्ही कार्यकर्ते घडवले नसल्यामुळं लोक तुमचा पक्ष सोडून जात आहेत आणि भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत. नाही, मुख्यमंत्र्यांवर त्यांनी जी टीका केली त्याबद्दल काय सांगा? ते म्हणतात की आम्ही संघर्ष केला म्हणून तुम्ही आज राज्य करताय आणि त्या माध्यमातून खरं तर आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत, आम्हाला कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. तुम्ही डबल सर्टिफाईड लुटारू आहात. ज्या पद्धतीनं मुंबईची लूट केली आहे, ही मुंबईची लूट महाराष्ट्राने बघितलंय. मुंबईला खाईमध्ये लोटण्याचं काम कोणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाने केलंय. हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. 25 वर्ष महापालिकेमध्ये तुमची सत्ता होती. कोट्यावधी रुपयाचा मलिदा लाटण्याचं काम केलं. तुमचे 2-2 घर झाले, तुमचे 4-4 घर झाले, मातोश्री 2 उभी राहिली, पण सर्वसामान्य मुंबईकरांना एक घर देऊ शकला नाही. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न कोणी केला? तुम्ही केला. मराठी माणसाला बीडीडी चाळीमध्ये त्याच ठिकाणी घरं कोणी दिली? देवाभाऊंनी दिली. अभ्युदय नगरचा स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून विकास करण्याचं काम कोण करतंय? देवाभाऊ करतायत. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये लक्षात घ्या, झोपडपट्टी होती, त्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आज लोकांना चांगली आणि पक्की घरं त्याच ठिकाणी मिळत आहेत. सर्वसामान्य मराठी माणूस मुंबईतच राहायला पाहिजे. मुंबईतला मराठी माणूस मुंबईतच राहायला पाहिजे. मुंबईतला प्रत्येक नागरिक, जो आम्ही भाषावाद करत नाहीत, प्रांतवाद करत नाही, प्रत्येक मुंबईकर हा मुंबईमध्ये राहिला पाहिजे. ही खबरदारी जर का कोणी घेतली असेल तर देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली की इथं मुंबईमध्ये प्रत्येकाला पक्की घरं मिळाली पाहिजे. झोपडपट्टीच्या जाग्यावर पक्की घरं उभी राहिली पाहिजे. हे स्वप्न कोणी बघितलं? देवाभाऊंनी बघितलं. तुम्ही 25 वर्ष काय केलं? तुम्ही 25 वर्ष साधी लाईटची व्यवस्था अनेक भागामध्ये करू शकला नाहीत. तुम्ही अनेक वर्ष बेसिक सुविधा देखील मुंबईमध्ये पोहोचू शकला नाहीत. संजय राऊत उद्धवजींना या अपयशाबद्दल एक तरी प्रश्न मुलाखतीमधून विचारणार आहेत का? हा माझा सवाल आहे. ते म्हणतात की भाजपला चोऱ्या माऱ्या कराव्या लागतात. चोऱ्या मोऱ्या करण्याचं तर संजय राऊतांनी सांगू नये. जे स्वतः चोऱ्या माऱ्या करून जेलमध्ये गेले होते. पत्राचाळ घोटाळ्यामध्ये संजय राऊतांना 100 दिवसांचा तुरुंगवास झाला आणि 100 दिवसांचा तुरुंगवास झाल्यानंतर त्यांना चोऱ्या माऱ्या करण्याच्या बदल्यामध्येच आर्थर रोड तुरुंगामध्ये जाऊन बसावं लागलं. भारतीय जनता पार्टी चोऱ्या माऱ्या करणारा पक्ष नाही तर जनतेची सेवा करणारा पक्ष आहे. जनतेमध्ये जायचं, लोकांची सेवा करायची, लोकांना विकासाच्या राजकारणावर घेऊन द्यायचं, हे काम देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्यानं केलंय. आणि तुम्ही काय देवेंद्रजी फडणवीसांवर टीका करतात? अहो संजय राऊत, तुमच्या खासदार निधीतनं एक काम केलेलं तुम्ही दाखवा. 25 वर्ष तुम्ही खासदार होतात राज्यसभेचे, तुमचा फंड नेमका कुठे गेला? देवाभाऊंनी महाराष्ट्राच्या गावागावामध्ये रस्ते केलेत, महाराष्ट्राच्या गावागावात विकासाची गंगा पोहोचवली. तुम्ही केलेलं एक काम सांगवा, तुम्हाला सांगता येणार नाही. मुंबईबद्दल पुन्हा त्यांनी एक टिप्पणी केली आहे. खरं तर देवेंद्र फडणवीसांचा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हा आम्ही मुंबईसाठी संघर्ष केला, आम्ही मुंबई लढून मिळवली. त्यामुळे केवळ गब्बर सिंग सारखे डायलॉग तुम्ही मारू नका. गब्बर सिंग गेलाय असं ते म्हणतात. अहो मुंबई लढून मिळाली, पण कुणाच्या विरोधात लढून मिळाली? काँग्रेसच्या विरोधामध्ये लढून मिळवली. आणि त्याच काँग्रेस सोबत तुम्ही बसलात ना. 107 हुतात्म्यावर गोळ्या घालणारं सरकार कुणाचं होतं?
संजय राऊत कुणाचं होतं एक सरकार? ते काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसच्या सरकारनं सर्वसामान्य मराठी माणसाला छातीवर गोळ्या घातल्या होत्या. हा मराठी माणूस विसरला नाहीये. आणि तुम्ही काय मुंबईच्या गप्पा करतायत? तुम्ही देखील संजय राऊत मुंबईच्या लढ्यामध्ये कोणी नव्हता. इथल्या मराठी माणसाने, इथल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांनी मुंबईसाठी लढा दिला आणि मुंबई आपली आहे हे सांगण्याचं काम केलं. तुम्ही मात्र जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. जाणीवपूर्वक मराठी माणसाचं नाव घ्यायचं आणि मराठी माणसाला खड्ड्यात घालण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून, संजय राऊतांच्या माध्यमातून सातत्यानं होते. काही महाराष्ट्राचे इतरही राजकीय प्रश्न आहेत. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा एक सभेचा कार्यक्रम झाला आणि ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधला. कुठेतरी संभाजीनगरमध्ये युती झाली नाही याबद्दल त्यांनी एक जाहीरपणे आपलं मत व्यक्त केले. शिवसेनेला प्रस्ताव दिला होता पण एकमत होऊ शकलं नाही, त्यामुळे युती झाली नाही याबद्दल त्यांनी एक प्रकारे नाराजी व्यक्त केली. आमचा प्रयत्न होता की जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही महायुती म्हणून लढू, परंतु स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह, काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जास्त आग्रह, काही ठिकाणी शिवसेनेचा जास्त आग्रह, या सगळ्यामुळे काही ठिकाणी युती होऊ शकले नाही. आम्ही खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेसमोर प्रस्ताव दिला होता, परंतु दुर्दैवानं त्या प्रस्तावावर फारसा विचार झाला नाही, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटली. परंतु आम्ही प्रयत्न करतो की मैत्रीपूर्ण लढत जास्तीत जास्त ठिकाणी होईल, कारण जनतेचे आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी आहेत, जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत, जनतेचे आशीर्वाद एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी आहेत. महापालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्या बंडखोरांवरती काल म्हणजे मुंबईतले जे 26 बंडखोर उमेदवार आहेत त्यांच्यावरती काल भाजपकडनं पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं. भारतीय जनता पार्टी अशा बंडखोरांना कधीही साथ देत नाही. आमचा पक्ष कायम एक राहतो. कार्यकर्त्यांमध्ये ही भावना असते की भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, त्यांच्यावर आमची कारवाई केली. माझा संजय राऊतांना आणि उद्धवजींना सवाल आहे. उद्धवजी ठाकरे, तुम्ही मनसेच्या विरोधात, राज ठाकरे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी उमेदवार बंडखोर उभे केलेत. तुम्ही एका तरी बंडखोरावर कारवाई केली का? तुमचा हातून साटलोट आहे. ज्या ठिकाणी उभाटा गटाचा बंडखोर आहे अशा ठिकाणी सगळ्या उभाटा गटातील सैनिकांना सांगितले की तुम्ही त्या बंडखोरांना पाठीशी द्या, आणि जिथं मनसेचे बंडखोर उभाटा गटाच्या समोर उभे आहेत तिथं सगळ्या बंडखोरांना सांगितलं की उभाटाच्या विरोधात मनसेनी एक लढायचंय. त्यामुळं यांच्यामध्ये मतभेद आहेत, कारण ही मनाने एकत्र आलेली नाहीत, हे फक्त खुर्चीसाठी एकत्र आलेत आणि आपलं कुटुंब आणि घर वाचवण्यासाठी एकत्र आलेत. यांना मुंबईचं काहीही देणं घेणं नाही. मध्यंतरी त्यांनी एक टॅगलाईन वापरली होती, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक. परंतु आमची टॅगलाईन अशी आहे, मुंबईकरांचा सेवक तोच मुंबईकरांचा नगरसेवक असेल, हे मुंबईकरांनी ओळखलेलं आहे. या दोन पक्षांच्या एकत्रीकरणानंतर दोन्ही पक्षांना मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळते. बाळा नांदगावकरांचे अत्यंत निकटवर्ती असलेले संतोष नलावडे यांनी काल आश्चर्यकारक पद्धतीनं मध्यरात्री खरं तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाची सुद्धा गळती थांबत नाही. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. ही गळतीला सुरुवात झालेली आहे. आगे आगे देखो होता है क्या. अनेक मोठे लोक उभाटा गट सोडून जाणार आहेत, मनसे सोडून जाणार आहेत, कारण यांना माहिती आहे की भविष्य हे भारतीय जनता पार्टी, एकनाथजी शिंदे यांची शिवसेना यांच्यासोबतच आहे. घरामध्ये बसून मुलाखती देणारे, घरामध्ये बसून एंटरटेनमेंट करणारे, घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करणारे, हा राजकारणाचा काळ नाही. तुम्हाला जनतेमध्ये जावं लागतं. तुम्ही टप्प्याटप्प्यानं मुलाखती रिलीज करतायत, जनता टप्प्याटप्प्यानं तुमचा कार्यक्रम करणार आहे. एक शेवटचा प्रश्न, काल एकनाथ शिंदे आणि संजय राऊतांची भेट झाली, त्याचे व्हिज्युअल्स करता समोर आले. राऊत असं म्हणतात की भेट करता अनपेक्षित होती, आम्ही काही ठरवून भेटू शकत नाही कारण तशा प्रकारची स्थिती नाहीये. एक बेकायदेशीर उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यामुळे जवळचे मित्र होते, त्यांनी नंतर पलायन केलं. त्यामुळे मला वाटत नाही की या अशा लोकांसोबत परत राहिलं पाहिजे. खरं तर हे भाजप बरोबर सत्तेत अमित शहांसोबतचे हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. खरं तर एका बाजूला एकनाथजी शिंदे यांची भेट घ्यायची, दुसऱ्या बाजूला दुश्मन म्हणून त्यांना शिवाय द्यायचं, हे दुटप्पी राजकारण संजय राऊत हे सुरुवातीपासून करतात. ते याच्यामध्ये अतिशय तरबेज आहेत, एक्सपर्ट आहेत. लोकांची दिशाभूल करायची. आपण बंद दाराआड एकनाथजी शिंदे यांची चर्चा करणार, त्यांच्याशी गप्पा मारणार, शिंदे चांगले आहेत असं म्हणून त्यांचं कौतुक करणार, आणि बाहेर कॅमेरे दिसले की भुंकायला सुरू करणार. संजय राऊत, महाराष्ट्रात ही परंपरा नाही आहे. तुम्ही अशा पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन लोकांवर टीका करताय.
लोकही तुम्हाला जशास तसं उत्तर देत आहेत. तुम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना भेटता आणि बाहेर येऊन त्यांना बेकायदेशीर म्हणणार. जनतेने त्यांना निवडून दिलंय. तुमच्या शिवसेनेपेक्षा उभाटा गटापेक्षा, उभाटा गटानं 90 जागा लढल्या होत्या, 90 पैकी फक्त 20 आमदार तुमचे निवडून आलेत. एकनाथजी शिंदे यांचे 54-55 आमदार निवडून आलेत. हे लक्षात घ्या. एकनाथजी शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना आहे. याच्यावर महाराष्ट्रानं शिक्कामोर्तब केलं. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईकर देखील त्यावर शिक्कामोर्तब करतील. राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणतात की भाजपची अवस्था ही पिंजरा चित्रपटातल्या मास्तर सारखी झाली आहे. स्वतः जे तुंतुन हातामध्ये घेऊन फडावर उभे आहेत त्यांनी इतरांना मास्तर म्हणणं म्हणजे सगळ्यात मोठा विनोद आहे. जयंतराव, आपण राजकारणातले ज्येष्ठ नेते आहात. आपण पिंजरा चित्रपट बघितला असेल तर त्या पिंजरा चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेसारखं तुमची अवस्था झालेली आहे. त्यामुळं तुम्ही इतरांवर टीका करू नका. खूप खूप धन्यवाद. चला आम्ही पळतो. आवाज बसणारच ना.